चला बनवूया महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाला भरलेली चमचमीत वांगी मसाला। ही वांगी मसाला एकदा खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल। तर इथे मी मसाला बनवण्यासाठी कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर घेतले, त्यासोबतच भाजलेले शेंगदाणे घेतलेत। तव्यावर 1 चमचा तेल घालून एक उभा चिरलेला कांदा घालून कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या, पाव इंच आलं घालून हे सगळे पदार्थ छान परतून घ्यायचे तेलावर। सगळे पदार्थ तेलावर तळून झाले की शेवटला घालायचं 1 चमचा खसखस आणि 1 छोटा चमचा जिरे। अर्धा मिनिट परतायचं आणि हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थंड करून घ्यायचे। त्यानंतर पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव तुकडा भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक काप केले ते घालायचं, थोडी कोथिंबीर घालायची मूठभर, वाटणापुरता थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न घालता हे सगळे पदार्थ छान बारीक वाटून घ्यायचे। हा वाटलेला मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा, उरलेला मसाला ठेवून द्यायचा, नंतर फोडणीमध्ये वापरायचा। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून त्यात 1 छोटा चमचा जिरे घालायचं। जिरे फ्राय झालं की 9-10 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग, घरगुती मसाले घालायचे जेवढेही तुमच्याकडे असतील। बारीक गॅसवर हे सगळे मसाले हलके फ्राय झाले की त्यात घालायचं उरलेला मसाला आणि हा मसाला सुद्धा छान ह्यात परतून घ्यायचं। मसाला जळू नये त्यासाठी मी थोडं वाटणाचं पाणी यात घातलं आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर शेवटला भरलेली वांगी घालायची आणि ती सुद्धा 1 मिनिटसाठी परतून घ्यायची आणि तुम्हाला किती मसाला हवाय त्यानुसार इथे पाणी घाला। इथे मी वाटणाचं थोडं पाणी घातलं आणि थोडं वरून एक्स्ट्राचं पाणी घातलं। वांगी शिजायला सुद्धा पाणी लागेल त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही घाला। वाटणामध्ये थोडं मीठ घातलेलं, आता वांग्यांपुरतं थोडं पुन्हा मीठ घालायचं आणि झाकण देऊन ही वांगी छान शिजवून घ्यायची।